या घडीची एक मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे। फडणवीसच मुख्यमंत्री होतील या संदर्भात संकेत मिळतायत। एकनाथ शिंदे ही सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं समोर येत आहे। केंद्रातील भाजपच्या बड्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे। फडणवीसच मुख्यमंत्री होणार या संदर्भातले हे सगळे संकेत आहेत। एकनाथ शिंदे ही सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळतेय। या संदर्भात थेट जाऊयात आपण दिल्लीमध्ये। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रामराजे, अखेर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं भाजपच्याच बड्या नेत्यांनी सांगितलंय, नेमकं काय? बिलकुल, या भाजपच्या आणि केंद्रातील बड्या नेत्यांना पत्रकारांनी विचारलं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहणार का, तर त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की अजून तुम्हाला कोणता डाऊट आहे का, अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। यावरून हे निश्चित झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार आहेत। उद्या आज रात्रीच निरीक्षक जे आहेत ते मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि उद्या ही बैठक होणार आहे। त्यापूर्वीच केंद्रातील या बड्या नेत्यानं मोठे संकेत दिलेले आहेत असं म्हणता येईल। त्याचबरोबर दुसरा प्रश्न होता तो म्हणजे की एकनाथ शिंदे सहभागी असणार आहेत का, तर स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत आणि ते सरकारमध्ये सहभागी असतील, परंतु त्यांच्याकडे खाती कोणती असतील, ते उपमुख्यमंत्री म्हणून असणार आहेत का, या संदर्भामध्ये मात्र त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। परंतु एकनाथ शिंदे हे सहभागी असणार आहेत या मंत्रिमंडळामध्ये, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले। त्यामुळे दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचं सुद्धा स्पष्टपणे संकेत त्यांनी दिलेले आहे। त्यामुळे आता ही प्रक्रिया जी ती पुढे होईल। केवळ आता औपचारिकता उरलेली आहे। बैठक घेतली जाईल, त्यामध्ये विधिमंडळाचा नेता म्हणून निवडला जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा केला जाईल। निश्चितच रामराजे, त्यामुळे अधिकृतपणे घोषणा नेमकी कधी होते ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।